नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंडियन पॉलिटी बाय विके शिंदे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपल्याला माहीत असेल मागच्या काही भागापासून आपण या ठिकाणी एक प्रकारे पॉलिटी टेस्ट सिरीजला सुरुवात केलेली आहे आणि पॉलिटी टेस्ट सिरीजच्या अंतर्गत आपण विभिन्न प्रकारचे पॉलिटी टेस्ट पेपर पाहिलेले आहेत आणि या टेस्ट पेपरची संख्या आज पाहतो तो या ठिकाणी 8पर्यंत पोहोचलेली आहे. तर मागच्या काही कालावधीमध्ये मी पॉलिटी टेस्ट पेपरची जी काही या ठिकाणी प्रक्रिया सुरू केलेली आहे तर त्या प्रक्रियेमध्ये आपण या ठिकाणी पहिल्या टेस्ट पेपरपासून ते 7व्या टेस्ट पेपरची जी काही चर्चा आहे ती व्हिडिओच्या माध्यमातून घडून आणलेली आहे. यूट्यूब व्हिडिओच्याद्वारे आपण त्याची डिस्कशनशी घडून आणलेली आहेत. आज पुन्हा एकदा आपण पॉलिटी टेस्ट पेपर 8चे डिस्कशन जे काय ते या व्हिडिओच्या माध्यमातून घडून आणणार आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला मी वारंवार सांगत आलेलो आहे या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा टेस्ट सिरीजच्या माध्यमातून की आपल्या टेस्ट सिरीजला अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा, गरजू विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून त्यांना पॉलिटी या घटकाच्या अनुषंगाने जे काही प्रश्न आपण टेस्ट सिरीजमध्ये देऊ केलेले आहेत त्याचा फायदा घेता येऊ शकेल. तर आशा आहे की याही टेस्ट सिरीजला आपण अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवलेला असेल. तर या टेस्ट सिरीजच्या अंतर्गत असणारा हा जो काही पॉलिटी टेस्ट पेपर 8 आहे तो 8 आपण डिस्कशनसाठी घेणार आहोत आणि या डिस्कशनच्या माध्यमातून संबंध जे काही 20 प्रश्न आपण या पॉलिटी टेस्ट पेपर 8मध्ये दिलेले होते तर त्याचं जी काही चर्चा आहे त्याचं जे काही विश्लेषण आहे ते घेऊन आणणार आहोत. तर मित्रांनो, हे देखील विश्लेषण किंवा हा देखील जो काही यूट्यूब व्हिडिओ आहे तो आपण अधिकाधिक विद्यार्थ्यांना पोहोचवण्याचा प्रयत्न करावा, कारण की याही यूट्यूब व्हिडिओमध्ये आपण विचारलेले जे काही 20 प्रश्न आहेत ते 20 प्रश्नांचं जे विश्लेषण आहे ते योग्य पद्धतीने घेऊन आणणार आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणी आज आपण या पॉलिटी टेस्ट पेपर 8मधल्या विभिन्न जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांना हात घालूया आणि त्यावरचं डिस्कशन जे काही ते घडून आणूया. तर पहिला जो काही प्रश्न या ठिकाणी या पॉलिटी टेस्ट पेपर 8मध्ये मी विचारला होता तो या प्रकारचा होता की भारत सरकारचे कामकाज अधिक सोयीस्कररित्या चालावे म्हणून राष्ट्रपतींना या डॅश करण्याचा अधिकार आहे. प्रश्न काय पहिला पहा की भारत सरकारचे कामकाज अधिक सोयीस्कररित्या चालावे म्हणून राष्ट्रपतींना डॅश करण्याचा अधिकार आहे. पर्याय 1 कायदे, पर्याय 2 नियम, पर्याय 3 दुरुस्त्या आणि पर्याय 4 व्यवस्था. तर मित्रांनो, या ठिकाणी हा स्ट्रेटफॉरवर्ड प्रश्न होता आणि जर का याबाबतचं आपल्याला स्ट्रेटफॉरवर्ड बेसिसवर एक्झॅक्टली उत्तर माहिती असेल तरच आपण त्याचं उत्तर देऊ शकता. आता इथं या ठिकाणी बहुतांश विद्यार्थ्यांच्या मनामध्ये पहिल्या 2 पर्यायांविषयी शंका असू शकते. एक म्हणजे कायदे आणि दुसरं म्हणजे नियम. पण मित्रांनो, एक लक्षात घ्या की या ठिकाणी आपल्याकडे घटनावस्ती किंवा दुरुस्त्या करण्याचा अधिकार संसदेकडे आहे, कायदे करण्याचा अधिकार सुद्धा संसदेकडे आहे. भलेही आपल्याकडे संसद कायदा विधेयक पास करून या ठिकाणी करत असली तरी विधेयकाला अंतिम मंजुरी जी काय आहे ती राष्ट्रपतींची मिळाली पाहिजे. तर त्यामुळे कायदे, दुरुस्त्या किंवा नियम याचा जर विचार केला तर या 3 पैकी उत्तर आपल्याला सांगता येऊ शकतं. व्यवस्था हा पर्याय विचार घ्यायची गरज नाही आहे. पण या ठिकाणी भारत सरकारचे कामकाज अधिक सोयीस्कररित्या चालावे म्हणून राष्ट्रपतींना नेमकं काय करण्याचा अधिकार आहे या प्रश्नाचं उत्तर आपण जेव्हा देऊ शकतो तेव्हा या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी त्याची योग्य तरतूद जी काही ती घटनेतली माहिती असेल तरच आपण त्याचं योग्य पद्धतीने उत्तर देऊ शकतो. तर मित्रांनो, एक लक्षात घ्या की भारतीय राज्यघटनेतलं कलम 77(3) जर आपण पाहिलं, कोणतं कलम 77(3) जर आपण पाहिलं तर त्यामध्ये असा उल्लेख आहे की भारत सरकारचे कामकाज अधिक सोयीस्कररित्या चालावे म्हणून राष्ट्रपतींना नियम करण्याचा अधिकार आहे. नियम करण्याचा अधिकार आणि म्हणून उत्तर जे काय आहे ते पर्याय क्रमांक 2 आपल्याला सांगता येईल नियम. पर्याय क्रमांक 2 नियम हे या प्रश्नाचं उत्तर सांगता येईल. कशा पद्धतीने हे कलम 77(3) घटनेमध्ये नमूद केलेलं आहे त्याचाही खुलासा आपण पुढे करूया. पहा की घटनेच्या कलम 77(3) नुसार भारत सरकारचे कामकाज अधिक सोयीस्कररित्या चालावे यासाठी आणि उक्त कामकाज मंत्र्यांमध्ये वाटून देण्यासाठी राष्ट्रपती नियम करील. भारत सरकारचे कामकाज अधिक सोयीस्कररित्या चालावे यासाठी आणि उक्त कामकाज मंत्र्यांमध्ये वाटून देण्यासाठी राष्ट्रपती नियम करील अशा प्रकारची तरतूद कलम 77(3) राष्ट्रपतींच्या शासनातून विचारात घेतली गेलेली आहे किंवा केंद्र सरकारच्या दृष्टीने विचार घेतलेली आहे असं म्हणायला जागा होते. पण तशाच प्रकारची तरतूद घटकराज्य स्तरावर सुद्धा आपल्याला पाहायला मिळते ती कलम 166(3) नुसार. म्हणजे घटकराज्य स्तरावर सुद्धा राज्यपालांच्या बाबतीत अशी तरतूद आपल्याला पाहायला मिळते. ती या प्रकारची की राज्य शासनाचे कामकाज अधिक सोयीस्कररित्या चालावे यासाठी आणि उक्त कामकाज हे ज्याच्याबाबत या संविधानानुसार किंवा त्याखालील राज्यपालाने सोयीनुसार कृती करणे आवश्यक आहे असे कामकाज नसेल तेथवर ते मंत्र्यांमध्ये वाटून देण्यासाठी राज्यपाल नियम करील. म्हणजे आता पहा की राष्ट्रपतींच्या शासनातून असणारी तरतूद आणि राज्यपालांच्या शासनातून असणाऱ्या तरतुदीमध्ये थोडासा किंचित फरक आहे. मात्र कलम 77(3) जसा संदर्भ आपल्याला पाहायला मिळतो तसाच कलम 166(3) सुद्धा आहे, फक्त किंचित फरक असं. कोणता फरक? तर या ठिकाणी राज्य शासनाचे कामकाज अधिक सोयीस्कररित्या चालावे यासाठी उक्त कामकाज हे ज्याच्याबाबत या संविधानानुसार किंवा त्याखाली राज्यपालाने स्वविवेकानुसार कृती करणे आवश्यक आहे असे कामकाज नसेल तेथवर ते मंत्र्यांमध्ये वाटून देण्यासाठी राज्यपाल नियम करील.
म्हणजे ज्याच्याबाबत म्हणजे मंत्र्यांच्या रचनातून असणारं जे काही कामकाज आहे त्याबाबत आणि संविधानानुसार किंवा त्याखालील राज्यपालाने सोयीनुसार कृती करणे आवश्यक आहे असे कामकाज नसेल. म्हणजे एखादं कामकाज असं की जे या ठिकाणी राज्यपालांनी सोयीनुसार कृती करणं आवश्यक नाही आहे किंवा आवश्यक नसणार आहे, तर असं कामकाज मंत्र्यांमध्ये वाटून देण्यासाठी राज्यपाल काय करतील, नियम करील. अशा प्रकारची तरतूद कलम 166(3) मध्ये आहे. पण मित्रांनो, दोन्ही कलमांच्या स्तरावर जर विचार केला तर राष्ट्रपती असो किंवा राज्यपाल असो, त्यांना उक्त कामकाज मंत्र्यांमध्ये वाटून देण्यासाठी नियम करण्याचा अधिकार आहे. नियम ते करू शकतील. अशा प्रकारची तरतूद कलम 77(3) मध्ये पण आहे आणि कलम 166(3) मध्ये पण आहे. आणि म्हणून उत्तर आपलं सांगता येईल पर्याय क्रमांक 2 नियम. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 पाहूया. खालीलपैकी कोणत्या तरतुदी भारतीय राज्यघटनेच्या सत्ता विभाजनासंबंधीच्या संघसूचीचा भाग नाहीत? खालीलपैकी कोणत्या तरतुदी भारतीय राज्यघटनेच्या सत्ता विभाजनासंबंधीच्या संघसूचीचा भाग नाहीत? अ. पैज व चैनीच्या वस्तूवरील कर. ब. बँक व्यवसाय. क. वजने व मापे यांची मानके प्रस्थापित करणे. ड. उच्च न्यायालयाचे अधिकारी. पर्याय 1 केवळ ब, पर्याय 2 क आणि ड, पर्याय 3 केवळ ड आणि पर्याय 4 अ, क व ड. तर मित्रांनो, या ठिकाणी आपला सरळ असा प्रश्न विचारलेला आहे की भारतीय राज्यघटनेमध्ये जी काही सत्ता विभाजनासंबंधीची सूची आपल्याला कलम 246च्या स्तरावर पाहायला मिळते, केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची या अर्थाने. एवढंच नव्हे तर परिशिष्ट 7 मध्ये सुद्धा या तिन्ही सूचींचा संदर्भ आपल्याला पाहायला मिळतो. तर अशा सत्ता विभाजनासंबंधीच्या संघसूचीचा खालीलपैकी कोणता विषय भाग नाही आहे किंवा संघसूचीच्या अंतर्गत येणारा विषय नाही आहे असं या ठिकाणी विचारलेलं आहे. तर आता अ पर्याय जो आहे तो पैज व चैनीच्या वस्तूवरील कर, तर याचा संबंध या ठिकाणी संघसूचीशी नाही आहे, राज्यसूचीशी आपल्याला जोडता येऊ शकेल. पैज व चैनीच्या वस्तूवरील कर हा विषय राज्यसूचीमध्ये मोडतो. बँक व्यवसाय हा विषय मात्र संघसूचीमध्ये मोडतो. वजने व मापे यांची मानके प्रस्थापित करणे हा देखील विषय या ठिकाणी संघसूचीमध्ये मोडतो. आणि उच्च न्यायालयाचे अधिकारी हा विषय या ठिकाणी राज्यसूचीमध्ये मोडतो. तर यापैकी म्हणजे दिलेल्या 4 पर्यायांपैकी जर आपण विचार केला तर पैज व चैनीच्या वस्तूवरील कर हा विषय राज्यसूचीमध्ये मोडणार आहे आणि उच्च न्यायालयाचे अधिकारी हा देखील विषय राज्यसूचीमध्ये मोडणारा विषय आहे. मात्र बँक व्यवसाय आणि वजने व मापे यांची मानके प्रस्थापित करणे हे 2 विषय म्हणजे संघसूचीचे भाग आहेत. मग आपल्याला विचारले काय की सत्ता विभाजनासंबंधीच्या संघसूचीचा भाग नाहीत असे कोणते विषय आहेत? तर कोणते 2 विषय आहेत? अ आणि ड. पण अ आणि ड असा पर्याय या ठिकाणी पर्याय उत्तरामध्ये दिलेला आहे का? तर नाही आहे. फक्त काय दिलेलं आहे? केवळ ड. म्हणून उत्तर आपण सांगता येईल पर्याय क्रमांक 3 केवळ ड. अ आणि ड असा पर्यायच या ठिकाणी पर्याय उत्तरामध्ये दिलेला नाही आहे आणि म्हणून या ठिकाणी उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 3 केवळ ड. कशा पद्धतीने पहा पुढे की पैज व चैनीच्या वस्तूवरील कर राज्यसूचीमध्ये मोडणारा विषय आहे, विषय क्रमांक 62. बँक व्यवसाय संघसूचीमध्ये मोडणारा विषय, विषय क्रमांक 45. वजने व मापे यांची मानके प्रस्थापित करणे संघसूचीमध्ये मिळणारा विषय आहे, विषय क्रमांक 50. आणि उच्च न्यायालयाचे अधिकारी हा देखील विषय राज्यसूचीमध्ये मोडणारा आहे, विषय क्रमांक 3. मात्र पर्याय उत्तरामध्ये अ आणि ड हा पर्याय दिलेला नसल्यामुळे केवळ डच हा पर्याय दिलेला असल्या कारणामुळे या ठिकाणी उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 3 केवळ ड. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 संसद खालीलपैकी कोणते विधान बिनचूक नाही? खालीलपैकी कोणते विधान बिनचूक नाही? खालीलपैकी कोणते विधान बिनचूक नाही आहे म्हणजे काय? तर खालीलपैकी कोणते विधान चूक आहे? बिनचूक नाही याचा अर्थ काय? तर चूक आहे. पर्याय 1 संसद कलम 368 नुसार घटनादुरुस्ती करू शकते. पर्याय 2 संसद मूलभूत हक्कामध्ये दुरुस्ती करू शकते. पर्याय 3 घटनादुरुस्तीचा पुढाकार केवळ लोकसभेलाच घेता येऊ शकतो. पर्याय 4 भारतात अशी प्रथा आहे की मंत्रिमंडळाच्या राजीनाम्याबरोबर महान्यायवादी देखील राजीनामा देतात. तर आता या 4 विधानांपैकी कोणतं विधान हे चूक आहे म्हणजेच बिनचूक नाही हे आपल्याला शोधायचं आहे. बिनचूक नाही म्हणजे काय? तर चूक आहे. मग आता पहा की पहिलं जे विधान आहे संसद कलम 368 नुसार घटनादुरुस्ती करू शकते, तर हे विधान बरोबर आहे. कलम 368 नुसार संसदेला घटनादुरुस्ती करण्याचा अधिकार आहे. दुसरं विधान संसद मूलभूत हक्कामध्ये दुरुस्ती करू शकते, हे देखील विधान बरोबर आहे. संसद मूलभूत हक्कामध्ये सुद्धा दुरुस्ती करू शकते. पर्याय 3 घटनादुरुस्तीचा पुढाकार केवळ लोकसभेलाच घेता येऊ शकतो, तर पर्याय 3 मात्र चुकीचा आहे. पर्याय 3 मात्र बिनचूक नाही किंवा चुकीचा आहे की घटनादुरुस्तीचा पुढाकार केवळ लोकसभेलाच नव्हे तर राज्यसभेला सुद्धा घेता येऊ शकतो, कारण की घटनादुरुस्ती विधेयक लोकसभा किंवा राज्यसभा दोन्ही सभागृहांपैकी कोणत्याही सभागृहात प्रथम मांडता येतं. आणि म्हणून या ठिकाणी घटनादुरुस्तीचा पुढाकार केवळ लोकसभेलाच घेता येऊ शकतो, हा पर्याय 3 चुकीचा आहे. राहिला पर्याय 4 तो बरोबर आहे की भारतात अशी प्रथा आहे की मंत्रिमंडळाच्या राजीनाम्यावर महान्यायवादी देखील राजीनामा देतात, कारण की मंत्रिमंडळ जर सत्तेवर राहिलेलं नसेल तर महान्यायवादी सुद्धा आपला आपोआप राजीनामा देत असतो, ही प्रथा आहे आणि म्हणून या ठिकाणी पर्याय 4 जो काय तो बरोबर आहे. फक्त या ठिकाणी कोणता पर्याय चुकीचा आहे किंवा बिनचूक नाही आहे तर पर्याय क्रमांक 3 की घटनादुरुस्तीचा पुढाकार केवळ लोकसभेलाच घेता येऊ शकतो, हा पर्याय 3 चुकीचा आहे. कशा पद्धतीने पहा की संसदेला कलम 368 नुसार घटनेच्या मूलभूत हक्कामध्ये दुरुस्ती करता येते.
एवढंच नव्हे तर केशवानंद भारती खटल्याच्या निर्णयानुसार जर आपण विचार केला तर संसद घटनेच्या मूलभूत चौकटीला धक्का न पोचवता घटनेच्या कोणत्याही भागात दुरुस्ती करू शकते, असं सर्वोच्च न्यायालयाने केशवानंद भारती खटला 1973 अंतर्गत स्पष्ट केलेला आहे. घटनास्थळीचा अधिकार केवळ लोकसभेला नव्हे तर राज्यसभेलाही आहे. त्यामुळे घटनास्थळी संबंधीचा पुढाकार लोकसभाही घेऊ शकते, राज्यसभाही घेऊ शकते. का तर घटनास्थळी विधेयक संसदेच्या कोणत्याही सभागृहात प्रथम मांडता येतं किंवा सभागृहामध्ये मांडता येतं. कलम 76(4) नुसार भारताचे माननीय राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत अधिकार पदावर राहतात. तसेच सरकार बहुमताअभावी मुदतपूर्व जर पडले तर मंत्रिमंडळाच्या राजीनाम्याबरोबर महान्यायाधीश देखील राजीनामा देतात, अशी प्रथा आपल्याकडे आहे. तर त्यामुळे संबंध 4 विधानांचा विचार करता फक्त एकच विधान या ठिकाणी चुकीचं होतं, ते म्हणजे या ठिकाणी पर्याय 3. मग उत्तर आहे पर्याय 3. जाऊया प्रश्न क्रमांक 4. 84वी घटनास्थळी अधिनियम 2001 द्वारा पुढील 25 वर्षापर्यंत म्हणजेच वर्ष 2026 पर्यंत लोकसभेच्या सदस्यसंख्येत कोणताही बदल होणार नाही, या तरतुदीनुसार अनुक्रमे झारखंड या राज्यातील आणि सर्व केंद्रशासित प्रदेशांमधील किती प्रतिनिधी 2014च्या लोकसभा निवडणुकांमध्ये निवडले गेले? किती प्रतिनिधी 2014च्या लोकसभा निवडणुकांमध्ये निवडले गेले? पर्याय 1 13 आणि 20, पर्याय 2 14 आणि 13, पर्याय 3 13 आणि 18 आणि पर्याय 4 13 आणि 15. तर मित्रांनो, एक लक्षात घ्या की 84वी घटनास्थळी अधिनियम 2001 द्वारा पुढील 25 वर्षापर्यंत म्हणजे 2026 पर्यंत लोकसभेच्या सदस्यसंख्येत कोणताही बदल होणार नाही, हे बरोबर आहे, कारण की 84व्या घटनानुसार हे मान्य केलेलं आहे. या तरतुदीनुसार अनुक्रमे म्हणजे आपल्या इथं पहिल्यांदा झारखंडचा विचार करायचा आहे, नंतर सर्व केंद्रशासित प्रदेशांच्या जागांचा विचार करायचा आहे. तर अनुक्रमे झारखंड या राज्यातील आणि सर्व केंद्रशासित प्रदेशांमधील किती प्रतिनिधी 2014च्या लोकसभा निवडणुकांमध्ये निवडले गेले? तर याकरता तुम्हाला झारखंडच्या लोकसभेच्या जागांची संख्याही माहिती पाहिजे आणि भारतातल्या सर्व केंद्रशासित प्रदेशातील असणाऱ्या प्रतिनिधींची संख्या पण माहिती असली पाहिजे. तर इथं या ठिकाणी वर्ष कोणतं विचारलेलं आहे? 2014च्या लोकसभा निवडणुकांमध्ये म्हटलेलं आहे, 2024च्या नाही आहे. कारण की 2024च्या लोकसभा निवडणुकांमध्ये सर्व केंद्रशासित प्रदेशामधील प्रतिनिधींच्या जागांची संख्या याचं स्वरूप बदललेलं आहे. 2014मध्ये सर्व केंद्रशासित प्रदेशातील असणाऱ्या प्रतिनिधींच्या जागांची संख्या 13च होती. मात्र या ठिकाणी 2024मध्ये ती 19 झालेली आहे, कारण की जम्मू काश्मीर आणि लडाख ह्या केंद्रशासित प्रदेश म्हणून या ठिकाणी जाहीर केलेलं असल्यामुळे या ठिकाणी ती संख्या 19 पोहोचलेली आहे. 13 ऐवजी 19 झालेली आहे. तर त्यामुळे 2024मध्ये याचं स्वरूप बदललेलं आहे, सर्व केंद्रशासित प्रदेशातील जागांचं स्वरूप. मात्र या ठिकाणी 2014मध्ये 13च जागा होते सर्व केंद्रशासित प्रदेशांची संख्या. तर या ठिकाणी झारखंडच्या जागांची संख्या किती आहे? तर 14. तर त्यामुळे उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 2 14 आणि 13. पर्याय क्रमांक 2 14 आणि 13 हे या प्रश्नाचं उत्तर आहे की झारखंडमधील 14 जागा आणि सर्व केंद्रशासित प्रदेशातील 13 जागा या 2014च्या लोकसभा निवडल्या गेलेल्या होत्या, असं म्हणायला जागा होते. तर त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. कशा पद्धतीने पहा, 2014च्या लोकसभा निवडणुकांमध्ये झारखंडच्या 14 जागा आणि सर्व केंद्रशासित प्रदेशांच्या मिळून 13 जागा, की ज्यामध्ये दिल्ली 7, पाँडेचेरी, अंदमान निकोबार, चंदीगड, दादरा नगर हवेली, लक्षद्वीप, दीव दमण प्रत्येकी 1 जागा, म्हणजे एकूण 6 जागा, या 7 + 6 अशा एकूण 13 जागा या पद्धतीने होत्या केंद्रशासित प्रदेशांच्या पातळीवर. मात्र 2024च्या लोकसभा निवडणुकांमध्ये सर्व केंद्रशासित प्रदेशांच्या जागांची संख्या मिळून ती 19 झालेली आहे, की ज्या 19 जागांमध्ये दिल्लीच्या 7 जागा, पाँडेचेरी, अंदमान निकोबार, चंदीगड, दादरा नगर हवेली, लक्षद्वीप, दीव दमण प्रत्येकी 1 जागा, म्हणजे 7 आणि 6 13 जागा आणि प्लस लडाखची 1 जागा 14 जागा आणि जम्मू काश्मीरच्या 5 जागा, अशा 19 जागा ही संख्या आता 19 झालेली आहे. म्हणजे 2024च्या लोकसभा निवडणुकांमध्ये ही संख्या 19 होती, असं म्हणायला जागा होते. मात्र 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्व केंद्रशासित प्रदेशांमध्ये जागांची संख्या 13 होती. या अर्थाने उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 2 14 आणि 13. त्यानंतर 5वा प्रश्न, सध्या 2025 संसदेतील लोकलेखा समितीचे अध्यक्ष कोण आहेत? म्हणजे सध्याच्या घडीला 2025मध्ये संसदेतील लोकलेखा समितीचे अध्यक्ष कोण आहेत? पर्याय 1 के.सी. वेणुगोपाल, पर्याय 2 श्री मल्लिकार्जुन खरगे, पर्याय 3 श्री अधीर रंजन चौधरी आणि पर्याय 4 श्री निशिकांत दुबे. मित्रांनो, आपल्याला हे लक्षात असेल किंवा हे माहिती असेल की या ठिकाणी लोकलेखा समिती ही संसदेमध्ये एक महत्त्वपूर्ण समिती म्हणून काम करते, की जिला पब्लिक अकाउंट कमिटी किंवा एक प्रकारे लोकलेखा समिती किंवा सार्वजनिक लेखा समिती अशा वेगळ्या नावाने संबोधलं जातं. तर अशा या समितीचे अध्यक्ष हे शक्यतो विरोधी पक्षाच्या पातळीवर असतात. विरोधी पक्षाच्याच पक्षातील व्यक्तीच या समितीचा अध्यक्ष असतो. तर त्यामुळे या ठिकाणी जी काही नावं दिलेली आहेत, के.सी. वेणुगोपाल, मल्लिकार्जुन खरगे, अधीर रंजन चौधरी किंवा निशिकांत दुबे, तर यातली या ठिकाणी जी काही पहिली 3 नावं आहेत की जी काँग्रेस पक्षाशी संबंधित आहेत, निशिकांत दुबे हे भाजपशी संबंधित नाव आहे. मात्र वेणुगोपाल, मल्लिकार्जुन खरगे, अधीर रंजन चौधरी हे विरोधी पक्ष असणाऱ्या काँग्रेस पक्षाचे संबंधित नाव आहेत. तर या
लोकलेखा समितीचे अध्यक्ष विरोधी पक्षाचे असतात, तर त्यामुळे 3 नावांपैकीच आपण विचार करणं अपेक्षित आहे. तर या ठिकाणी 2025मध्ये सध्याच्या घडीला लोकलेखा समितीचे अध्यक्ष आहेत के.सी. वेणुगोपाल पर्याय 1. के.सी. वेणुगोपाल पर्याय 1 हे या लोकलेखा समितीचे अध्यक्ष आहेत. याआधी अधीर रंजन चौधरी हे या लोकलेखा समितीचे अध्यक्ष होते. म्हणजे के.सी. वेणुगोपाल यांच्या आधी अधीर रंजन चौधरी हे लोकलेखा समितीचे अध्यक्ष होते. मात्र सध्याच्या घडीला के.सी. वेणुगोपाल हे या समितीचे अध्यक्ष आहेत. तर ऑगस्ट 2024 पासून के.सी. वेणुगोपाल हे संसदेच्या लोकलेखा समितीचे अध्यक्ष आहेत असं म्हणायला जागा होती. कधीपासून? ऑगस्ट 2024 पासून. जाऊया प्रश्न क्रमांक 6 कडे. भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमातील तरतूद ही समतेच्या हक्काचा अपवाद आहे? भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमामधील तरतूद ही समतेच्या हक्काचा अपवाद आहे? पर्याय 1 316, पर्याय 2 कलम 361, पर्याय 3 कलम 312 आणि पर्याय 4 यापैकी नाही. मित्रांनो, या ठिकाणी यातल्या पर्याय 1चा संबंध हा एक प्रकारे लोकसेवा आयोगांशी आहे, त्यामुळे याचा संबंध जोडता येऊ शकणार नाही. पर्याय 3चा संबंध अखिल भारतीय सेवेशी जोडला गेलेला आहे, तर त्यामुळे त्याचाही संबंध जोडता येऊ शकणार नाही. मग राहिला पर्याय कोणता? तर पर्याय 2 कलम 361. का तर कलम 361 मध्ये या ठिकाणी राष्ट्रपती व राज्यपाल यांना न्यायालयीन कार्यपासून संरक्षण अशा प्रकारची तरतूद आपल्याला पाहायला मिळते. राष्ट्रपती व राज्यपाल या दोन्ही पदांना न्यायालयीन कारवाईपासून संरक्षण अशी तरतूद या ठिकाणी कलम 361 मध्ये पाहायला मिळते. आणि म्हणून या ठिकाणी भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमातील तरतूद ही समतेच्या हक्काचा अपवाद आहे? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 कलम 361 ही तरतूद समतेच्या हक्काला अपवाद आहे असं म्हणायला जागा होते. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कलम 361. कशा पद्धतीने पहा, कलम 361चं या ठिकाणी शीर्षक आहे राष्ट्रपती व राज्यपाल यांना संरक्षण. कलम 361चं शीर्षक आहे राष्ट्रपती व राज्यपाल यांना संरक्षण. कशा प्रकारचं संरक्षण? तर कलम 361(1) नुसार राष्ट्रपती व राज्याचा राज्यपाल आपल्या पदाच्या अधिकारांच्या वापराबद्दल आणि कर्तव्यांच्या पालनाबद्दल अथवा ते अधिकार वापरताना व ती कर्तव्ये पार पाडताना त्याने केलेल्या किंवा त्याने करण्याची अभिप्रेत असलेल्या कोणत्याही कृतीबद्दल कोणत्याही न्यायालयाला उत्तरदायी असणार नाहीत. कोणत्याही न्यायालयाला उत्तरदायी असणार नाहीत. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी कलम 361(1) ची जी काही तरतूद आहे त्याचा साधा सोपा अर्थ जर सांगायचा झाला तर तो या पद्धतीने सांगता येईल की राष्ट्रपती व राज्यपाल या दोन्ही पदांना न्यायालयीन कारवाईपासून संरक्षण दिलं गेलेलं आहे घटनेच्या अंतर्गत कलम 361 नुसार किंवा कलम 361(1) नुसार. तर त्यामुळे घटनेतील कलम 14 मधील समतेच्या हक्काच्या दृष्टीने तो एक अपवाद आहे. आता राष्ट्रपती व राज्यपाल यांच्या बाबतीत न्यायालयात कसल्याही प्रकारचं अपील करता येत नाही किंवा न्यायालयीन कारवाईपासून त्यांना पूर्णपणे संरक्षण दिले गेलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी घटनेतील कलम 14 मधील समतेच्या हक्काच्या दृष्टीने ही तरतूद जी काय ती अपवाद आहे असं म्हणायला जागा होते. कारण की 361(1) मध्ये जी काही तरतूद केलेली आहे की राज्यपाल राष्ट्रपती आपल्या पदाच्या अधिकारांच्या वापराबद्दल किंवा कर्तव्यांच्या पालनाबद्दल अथवा ते अधिकार वापरताना किंवा ती कर्तव्य पार पाडताना त्यांनी केलेल्या कृतीबद्दल किंवा त्यांनी करावयाच्या कृतीबद्दल कोणत्याही न्यायालयात त्यांना उत्तरदायी राहण्याची आवश्यकता नाही किंवा कोणत्याही न्यायालयात त्यांच्या बाबतीत अपील करता येऊ शकणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी कलम 361 जे आहे ते राष्ट्रपती व राज्यपाल यांना न्यायालयीन कारवाईपासून संरक्षण देत असल्या कारणामुळे ते कलम 14च्या दृष्टीने समतेच्या हक्काच्या बाबतीत अपवाद आहे असं म्हणायला जागा होती. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 जोड्या लावा. अ. दांडेकर समिती, ब. सरकारी आयोग, क. संतराम समिती आणि ड. दारकुंडे समिती. पर्याय दिलेले आहेत. निवडणूक सुधारणा पर्याय 1 निवडणूक सुधारणा, पर्याय 2 भ्रष्टाचार, पर्याय 3 प्रादेशिक असमतोल, पर्याय 4 केंद्राचे संबंध. आणि आपल्याला जोड्या लावायचे. तर आता पहा की दांडेकर समिती की जी प्रादेशिक असमतोलाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे, प्रादेशिक असमतोलाच्या बाबतचा अभ्यास करण्याकरता स्थापन केलेली दांडेकर समिती होती. आणि म्हणून अचा संबंध 3शी जोडता येऊ शकेल. दांडेकर समितीचा संबंध प्रादेशिक असमतोलशी जोडता येईल. सरकारी आयोगाचा संबंध केंद्राच्या संबंधाशी जोडता येईल, पर्याय क्रमांक 4. संथानम समितीचा संबंध जो काय तो भ्रष्टाचाराशी जोडता येईल, कारण की संथानम समिती ही भ्रष्टाचाराच्या समस्येवर विचार करण्यासाठी स्थापन केलेली होती. आणि तारकुंडे समिती की ज्याचा संबंध पर्याय क्रमांक 1 निवडणूक सुधारणा या दृष्टीने सांगता येऊ शकेल, कारण की तारकुंडे समिती ही निवडणूक सुधारणाच्या दृष्टीने स्थापन केलेली होती. तर त्यामुळे या ठिकाणी उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 3 पर्यायचा संबंध 3शी आहे, ब चा 4शी आहे, क चा 2शी आहे आणि ड चा 1शी आहे. तर त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3. कशा पद्धतीने थोडंसं विस्ताराने पुढे पाहूया. दांडेकर समिती की जी महाराष्ट्र शासनाने विदर्भाच्या प्रश्नातून प्रादेशिक असमतोलाचा आढावा घेण्यासाठी 1983-84 मध्ये स्थापन केली होती. ही जी काही दांडेकर समिती आहे ती महाराष्ट्र शासनाने विदर्भाच्या प्रश्नातून प्रादेशिक असमतोलाचा आढावा घेण्यासाठी 1983-84 मध्ये स्थापन केली होती.
सरकारी आयोग की जो केंद्राच्या संबंधाचे असणे 1983 मध्ये स्थापन केला होता केंद्र सरकारच्या माध्यमातून. संतानव समिती, ही जी समिती लालबहादूर शास्त्री यांच्याद्वारे 1962 मध्ये स्थापन केली होती, की ज्या समितीच्या शिफारशीच्या आधारावर CVC सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन 1964 मध्ये या ठिकाणी निर्माण केलं गेलं, की जो केंद्रीय सतत आयोग म्हणून आपल्याला पाहायला मिळतो. तर ही संस्था भारतातील प्रशासकीय भ्रष्टाचार निर्मूलनासंबंधीचं काम करते. कोणती? CVC सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन. तारकुंडे समिती, की जी 1974-75 मध्ये निवडणूक सुधारणासाठी स्थापन केली होती. विशेषतः या समितीने निवडणुकीतील आर्थिक गैरप्रकारांवर, निवडणुकीमध्ये चालणारे जे काही आर्थिक गैरप्रकार आहेत त्या आर्थिक गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी सुधारणा सुचवलेल्या होत्या. तारकुंडे समितीने, की जी 1974-75 मध्ये स्थापन झाली होती, की ज्या समितीने निवडणूक सुधारणांतर्गत निवडणुकीतील आर्थिक गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी सुधारणा सुचवलेल्या होत्या, हे सांगता येऊ शकेल. तर त्यामुळे प्रत्येक समितीचं काही ना काही एक वैशिष्ट्य आहे, ज्या वैशिष्ट्याने या समितीची ओळख आपल्याला पाहायला मिळते. तर त्या अर्थाने उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8, खालील विधाने वाचा. 17 वसनाचा अधिकार राष्ट्रपतीद्वारे वापरला जातो. 17 वसनाचा म्हणजेच प्रोरोगेशनचा अधिकार राष्ट्रपतीद्वारे वापरला जातो. संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या बैठकांच्या स्थगितीचा ॲडजर्न अधिकार देखील राष्ट्रपतीद्वारे वापरला जातो. इंग्लंडमध्ये 17 वसनाच्या तारखेला प्रलंबित केलेले सर्व कामकाज रद्द होते. भारतात 17 वसनाचा परिणाम केवळ असा होतो की प्रलंबित सूचना आणि ठराव रद्द होतात, मात्र विधेयके अप्रभावित होतात. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? पर्याय 1 अ, ब आणि क, पर्याय 2 ब, क आणि ड, पर्याय 3 अ, क आणि ड आणि पर्याय 4 अ, ब आणि ड. मित्रांनो, हा प्रश्न थोडासा या ठिकाणी अवघड आहे, थोडा ट्रिकी आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कारण की इथं ज्या काही लँग्वेजचा किंवा ज्या काही भाषेचा वापर केलेला आहे त्याचा विचार करता या ठिकाणी प्रथमदर्शनी आपल्याला हा प्रश्न लवकर समजेल याची गॅरंटी मी देऊ शकणार नाही. पण तरीही आपण या ठिकाणी या प्रश्नाला योग्य पद्धतीने समजून घेतल्याशिवाय याचं उत्तर आपल्याला देता येऊ शकणार नाही. आता अपर्याय जो दिलेला आहे तो काय म्हटलेला आहे की 17 वसनाचा अधिकार राष्ट्रपतीद्वारे वापरला जातो. 17 वसनाचा म्हणजे या ठिकाणी इंग्लिशमध्ये जो शब्द वापरला आहे तो प्रोरोगेशन आहे. तर सत्र समाप्तीचा, 17 वसनाचा म्हणजे सत्र समाप्तीचा म्हणजेच अधिवेशनाच्या समाप्तीचा, संसदेच्या अधिवेशनाच्या समाप्तीचा अधिकार राष्ट्रपतीद्वारे वापरला जातो. तर हे विधान बरोबर आहे. कारण की आपल्याकडे राष्ट्रपतीचं संसदेचं अधिवेशन केव्हा सुरू होणार आणि केव्हा समाप्त होणार याबाबतचा विचार करतात किंवा त्याबाबतचा अधिकार त्यांच्याकडे आहे. संसदेचं अधिवेशन बोलावणे किंवा समाप्त करणे याविषयीचा अधिकार राष्ट्रपतीकडे सोपवला गेला आहे. तर त्यामुळे 17 वसनाचा अधिकार राष्ट्रपतीद्वारे वापरला जातो, हे विधान बरोबर आहे. ब विधान, की संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या बैठकांच्या स्थगितीचा अधिकार देखील राष्ट्रपतीद्वारे वापरला जातो. तर एक लक्षात घ्या की आपल्याकडे संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या बैठकांच्या स्थगितीचा, ॲडजर्न स्थगिती याबाबतचा अधिकार हा राष्ट्रपतीद्वारे वापरला जातो हे म्हणणं चुकीचं आहे. का? कारण की संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या अध्यक्षांना हा अधिकार दिला गेलेला आहे. म्हणजे लोकसभेचे सभापती असतील अथवा राज्यसभेचे अध्यक्ष असतील, या दोन्ही पदांना किंवा या दोन्ही पदाधिकाऱ्यांना या सभागृहांच्या स्थगितीचा अधिकार जो काय तो दिलेला असतो तो राष्ट्रपतीद्वारे वापरला जातो हे म्हणणं चुकीचं आहे. म्हणून ब विधान चुकीचं आहे. अ बरोबर आहे. क, इंग्लंडमध्ये 17 वसनाच्या तारखेला प्रलंबित केलेले सर्व कामकाज रद्द होते. तर क देखील विधान बरोबर आहे की इंग्लंडच्या संसदेमध्ये किंवा इंग्लंडमध्ये 17 वसनाच्या म्हणजे सत्र समाप्तीच्या अधिवेशनाच्या समाप्तीच्या तारखेला प्रलंबित केलेले सर्व कामकाज रद्द होते. प्रलंबित असलेले सर्व कामकाज हे रद्द होते हे म्हणणं बरोबर आहे. ड विधान, भारतात 17 वसनाच्या म्हणजेच सत्र समाप्तीच्या अधिवेशन समाप्तीच्या परिणाम केवळ असा होतो की प्रलंबित सूचना व आणि ठराव रद्द होतात, मात्र विधेयके अप्रभावित होतात. तर ड देखील विधान बरोबर आहे. आता ड विधान कोणत्या अर्थाने बरोबर आहे की एक लक्षात घ्या की भारतामध्ये अधिवेशन समाप्तीचा परिणाम कसा दिसून येतो, तर तो असा दिसून येतो की प्रलंबित सूचना आणि ठराव रद्द होतात. म्हणजे त्या अधिवेशनाशी संबंधित प्रलंबित ठराव सूचना हे या ठिकाणी रद्द होतात, मात्र जी काही विधेयकं आहेत ते अप्रभावित होतात. म्हणजेच ते विधेयकं नष्ट होत नाहीत. अप्रभावित होतात म्हणजेच नष्ट होत नाहीत किंवा निरसित होत नाहीत किंवा एक प्रकारे त्याला आपण म्हणतो व्यपगत होत नाहीत. जर आपण घटनेची कलम 107(3) मधली तरतूद जर पाहिली तर या ड विधानाचा संदर्भ आपल्याला पाहायला मिळू शकेल कलम 107(3) मध्ये. तर एकंदरीत या ठिकाणी जर पाहिलं तर अ, क आणि ड ही विधाने बरोबर आहेत, मात्र ब विधान चुकीचं आहे. आपल्याला विचारलं की वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे, तर पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नोत्तर आहे. अ, क आणि ड. पर्याय क्रमांक 3 अ, क आणि ड हे 3 विधाने बरोबर आहेत, मात्र ब विधान चुकीचं आहे. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. कशा पद्धतीने पुढे पाहूया. संसदेतील बैठकांच्या स्थगितीचा अधिकार राष्ट्रपतींच्याद्वारे नव्हे तर त्या सभागृहाच्या अध्यक्ष किंवा सभापतींद्वारे वापरला जातो. त्या सभागृहांच्या अध्यक्ष व सभापतींद्वारे या बैठकांच्या स्थगितीचा ॲडजर्न करण्यासंबंधीचा अधिकार वापरला जातो, मात्र सत्र समाप्तीचा अधिकार राष्ट्रपतीद्वारे वापरला जातो.
भारतात व इंग्लंडमध्ये सत्र समाप्तीनंतर प्रलंबित सर्व ठराव व कामकाज रद्द होते. मात्र भारतीय घटनेतील कलम 107(3) नुसार संसदेमध्ये प्रलंबित असलेले विधेयक सभागृहांची सत्र समाप्ती झाल्या कारणाने कलम 107(3) नुसार संसदेमध्ये प्रलंबित असलेले विधेयक सभागृहांची सत्र समाप्ती झाल्या कारणाने व्यपगत किंवा नष्ट होणार नाही अशीच तरतूद असल्यामुळे विधेयके अप्रभावित राहतात. म्हणजे भारतात आणि इंग्लंडमध्ये एक गोष्ट कोणती समान आहे, तर इंग्लंडमध्ये सत्र समाप्तीनंतर सर्व ठराव सूचना रद्द होतात. इंग्लंडमध्ये या ठिकाणी एक प्रकारे सर्व कामकाज जे आहे ते सुद्धा रद्द होते. भारतात सर्व कामकाज रद्द होते असं म्हणायला का जागा नाही आहे, कारण की भारतामध्ये केवळ या ठिकाणी घटनेत जे काही सत्र समाप्तीनंतर ठराव आणि सूचना आहेत ते रद्द होतात, मात्र विधेयके अप्रभावित राहतात. विधेयके अप्रभावित याकरता राहतात का, तर भारतीय घटनेतील कलम 107(3) नुसार संसदेमध्ये प्रलंबित असलेले विधेयक सत्र समाप्ती झाल्या कारणामुळे या ठिकाणी व्यपगत होणार नाही अशी तरतूद आहे कलम 107(3) मध्ये, आणि त्यामुळे विधेयके अप्रभावित राहतात. जी काही आपल्याकडे वैधानिक कार्यपत्ती कलम 107 मध्ये स्पष्ट केलेली आहे, तर त्या वैधानिक कार्यपत्तीमधली जी काही कलम 107(3) मध्ये तरतूद आहे की ज्या तरतुदीमुळे असं म्हणायला जागा उरते की संसदेमध्ये प्रलंबित असणारी जी काही विधेयक आहेत, विलंबित असणारी जी काही विधेयक आहेत की जी सभागृहाची सत्र समाप्ती झाल्या कारणाने नष्ट होत नाहीत किंवा नष्ट होणार नाहीत, व्यपगत होणार नाहीत, अशी तरतूद कलम 107(3) मध्ये असल्यामुळे ही जी काही विधेयक आहेत ती सत्र समाप्ती झाल्या कारणाने अप्रभावित राहतात. म्हणजेच ती प्रभावित होत नाहीत किंवा ती नष्ट होत नाहीत असं म्हणायला जागा होते. तर त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर सांगता येईल. प्रश्न क्रमांक 9, भारतीय राज्यघटना ही कायदा व न्याय मंत्रालयाशी संबंधित डॅशकडून प्रकाशित केली जाते. भारतीय राज्यघटना ही कायदा व न्याय मंत्रालयाशी संबंधित डॅशकडून प्रकाशित केली जाते. पर्याय 1 वैधानिक विभाग, पर्याय 2 कायदेशीर व्यवहार विभाग, पर्याय 3 न्याय विभाग आणि पर्याय 4 राष्ट्रीय न्यायिक आयोग. तर इथं आपल्याला स्ट्रेटफॉरवर्ड प्रश्न विचारला आहे की भारतीय राज्यघटना नेमकं या मंत्रालयाच्या कोणत्या विभागाकडून प्रकाशित केली जाते, कायदा व न्याय मंत्रालयाशी संबंधित कोणत्या विभागाकडून प्रकाशित केली जाते, वैधानिक विभागाकडून की कायदेशीर व्यवहार विभागाकडून, न्याय विभागाकडून की राष्ट्रीय न्यायिक आयोगाकडून. तर मित्रांनो या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वैधानिक विभाग. कायदा व न्याय मंत्रालयाच्या वैधानिक विभागाकडून ही जी काही आपली राज्यघटना आहे ती प्रकाशित केली जाते, आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वैधानिक विभाग. कशा पद्धतीने पहा की कायदा व न्याय मंत्रालयात एकूण 3 विभाग आहेत. एक म्हणजे वैधानिक विभाग की ज्यांच्याकडून भारतीय राज्यघटना प्रकाशित केली जाते, दुसरा विभाग आहे विधी व कार्य विभाग, आणि तिसरा विभाग आहे न्याय विभाग. तर असे हे 3 विभाग कायदा व न्याय मंत्रालयामध्ये कार्यरत आहेत की ज्यापैकी वैधानिक विभागाकडून भारतीय राज्यघटना प्रकाशित केली जाते. त्यानंतर जाऊया प्रश्न क्रमांक 10 कडे की विधानसभा सदस्य हा सभागृहाचा सदस्य राहण्यास अपात्र ठरू शकत नाही जर तो सदस्य, पहा विधानसभा सदस्य हा सभागृहाचा सदस्य राहण्यास अपात्र ठरू शकत नाही जर तो सदस्य. इथं आपल्याला हे विचारलेलं नाही की विधानसभा सदस्य हा कोणत्या कारणास्तव अपात्र ठरतो. आपल्याला काय विचारलेलं आहे इथं की विधानसभा सदस्य हा सभागृहाचा सदस्य राहण्यास अपात्र ठरू शकत नाही. ठरतो असं विचारलेलं नाही, ठरू शकत नाही जर तो सदस्य ज्या राजकीय पक्षाचे सदस्य म्हणून निवडून आला असेल अशा राजकीय पक्षाचे सदस्य त्याने स्वच्छेने सोडून दिले तर स्वच्छेने सोडून दिले तर तो अपात्र ठरतो. पक्षांतरबंदी कायद्यातील तरतुदीनुसार जर एखाद्या राजकीय पक्षाचा सदस्य हा निवडून आलेला असेल आणि अशा राजकीय पक्षाचे सदस्य त्याने स्वच्छेने सोडून दिले असेल तर तो अपात्र ठरतो. त्यानंतर ज्या राजकीय पक्षातर्फे सभागृहात निवडून आला होता त्या पक्षाने त्याला पक्षातून काढून टाकले तर तो अपात्र ठरतो का, तर नाही, तो अपात्र ठरत नाही. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 की तो कोणत्या कारणास्तव अपात्र ठरू शकत नाही, तर ज्या राजकीय पक्षातर्फे सभागृहात निवडून आला होता त्या राजकीय पक्षाने त्याला पक्षातून काढून टाकले तर तो अपात्र ठरत नाही, सदस्य म्हणून तो अपात्र ठरत नाही. मग उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता राहिला प्रश्न पर्याय 3 आणि 4चा. तर पक्षाने दिलेल्या निर्देशाविरुद्ध जाऊन तो मतदानापासून दूर राहिला तर अपात्र ठरतो. अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर त्याने कोणत्या राजकीय पक्षात प्रवेश केला तरी तो अपात्र ठरतो. पण आपल्याला काय विचारलं आहे की कोणत्या कारणास्तव तो सदस्य अपात्र ठरू शकत नाही, तर पर्याय क्रमांक 2 हेच उत्तर आहे की ज्या राजकीय पक्षातर्फे सभागृहात निवडून आला होता त्या राजकीय पक्षाने जर त्याला पक्षातून काढून टाकले तर तो अपात्र ठरत नाही, सदस्य म्हणून तो अपात्र ठरत नाही. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर मग आता कशा पद्धतीने, तर आपल्या या घटनेतले 10वे परिशिष्ट आणि परिशिष्टातली तरतूद आपल्याला पाहायची आहे की भारतीय राज्यघटनेतल्या परिशिष्ट 10 की ज्या परिशिष्ट 10चा संबंध 52व्या घटनादुरुस्तीशी सुद्धा आहे आणि 91व्या घटनादुरुस्तीशी सुद्धा आहे पक्षांतरबंदी कायद्याच्या अनुषंगाने. या परिशिष्ट 10 मधील जी काही तरतूद आहे तर 10व्या परिशिष्टातील परिच्छेद 4 मधली तरतूद जी आहे त्या तरतुदीनुसार जर सभागृहाच्या एखाद्या सदस्याचा मूळ राजकीय पक्ष
मूळ राजकीय पक्ष अन्य एखाद्या राजकीय पक्षात विलीन झाला आणि त्या सदस्याने असा दावा केला की तो स्वतः व त्याच्या मूळ राजकीय पक्षाचे अन्य काही सदस्य यांनी विलिनीकरण स्वीकारलेलेच नाही व स्वतंत्र गट म्हणून कार्य करण्याचा पर्याय स्वीकारला आहे, तर तो सदस्य सभागृहाचा सदस्य राहण्यास अपात्र ठरणार नाही. हा उल्लेख पक्षांतर बंदी कायद्याखाली अपात्र न ठरण्यासाठी लागू पडतो. हा जो काही संबंध उल्लेख आहे तो पक्षांतर बंदी कायद्याखाली अपात्र न ठरण्यासाठी लागू ठरतो. म्हणजेच या तरतुदीनुसार एखादा सदस्य जो काय तो अपात्र ठरू शकत नाही. कोणती तरतूद की जी परिशिष्ट 10च्या परिच्छेद 4मध्ये दिलेली आहे की जर सभागृहाच्या एखाद्या सदस्याचा मूळ राजकीय पक्ष अन्य एखाद्या राजकीय पक्षात विलीन झाला आणि त्या सदस्याने असा दावा केला की तो स्वतः सदस्य व त्याच्या मूळ राजकीय पक्षाचे अन्य काही सदस्य यांनी जी काही राजकीय पक्षाने दुसऱ्या पक्षात विलिनीकरण स्वीकारलेलं आहे, तर ते विलिनीकरण आम्हाला मान्य नाही आहे, आम्ही ते विलिनीकरण स्वीकारलेलं नाही आहे, आम्ही स्वतंत्र गट म्हणून कार्य करण्याचा पर्याय स्वीकारलेला आहे, तर असे ते सदस्य सभागृहाचा सदस्य राहण्यास अपात्र ठरणार नाहीत. म्हणजेच त्याचा दुसरा अर्थ काय, तर ते सदस्य या ठिकाणी पात्र ठरतील, अपात्र ठरणार नाहीत. याचा अर्थ ते सदस्य म्हणून राहण्यास पात्र ठरतील. असा उल्लेख पक्षांतर बंदी कायद्याखाली अपात्र न ठरण्यासाठी लागू पडतो. कोणता उल्लेख की जो परिच्छेद 4मध्ये दिलेला आहे 10व्या परिशिष्टाच्या अंतर्गत. तसेच 10व्या परिशिष्टात परिच्छेद 5नुसार हाही उल्लेख आहे की जोही उल्लेख महत्त्वाचा आहे की इतर व्यक्ती कोणत्या अपात्र ठरू शकत नाहीत. म्हणजे सदस्य अपात्र केव्हा ठरू शकत नाही, तर या परिस्थितीमध्ये तो अपात्र ठरू शकत नाही, हे परिच्छेद 4मध्ये दिलेलं आहे. पण परिच्छेद 5नुसार 10व्या परिशिष्टाच्या परिच्छेद 5नुसार आणखीन काही व्यक्ती आहेत की जे अपात्र ठरू शकत नाहीत पक्षांतर बंदी कायद्याखाली. तर या व्यक्ती आहेत की लोकसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष, राज्यसभा उपसभापती, विधान परिषदेचा सभापती, उपसभापती, विधानसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष या सर्व पदांना पक्षांतर प्रक्रियेतून सूट दिली आहे. त्यामुळे त्यांनी पक्षांतर केले तरीही ते अपात्र ठरणार नाहीत. म्हणजे लोकसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष, राज्यसभा उपसभापती, विधान परिषदेचे सभापती, उपसभापती, विधानसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष या सर्व पदांना पक्षांतर बंदी कायद्या प्रक्रियेतून सूट देण्यात आलेली आहे. त्यामुळे त्यांनी पक्षांतर केले तरीसुद्धा ते अपात्र ठरणार नाहीत. हेही आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. 10व्या परिशिष्टातील परिच्छेद 5नुसार ही तरतूदसुद्धा महत्त्वाची आहे. म्हणजे सदस्य केव्हा अपात्र ठरू शकत नाही, तर परिच्छेद 4मधल्या तरतुदीनुसार या ठिकाणी तो अपात्र ठरू शकत नाही. आणि हे जे काही संबंध पदाधिकारी आहेत ते केव्हा अपात्र ठरत नाहीत, तर परिच्छेद 5मधल्या तरतुदीनुसार ते पक्षांतर प्रक्रियेनुसार अपात्र ठरत नाहीत. त्यांना या पक्षांतर बंदी कायद्याच्या पातळीवर पक्षांतराच्या प्रक्रियेतून सूट देण्यात आलेली आहे म्हणून. तर या अर्थाने उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 2.
तर विद्यार्थी मित्रांनो, ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपल्या व्हिडिओला आपण पुढे कंटिन्यू करूया. पहा प्रश्न क्रमांक 11. प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असेल, परंतु एकाच व्यक्तीची 2 किंवा अधिक राज्यांकरता राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यास डॅश या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे प्रतिबंध होणार नाही. प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असेल, परंतु एकाच व्यक्तीची 2 किंवा अधिक राज्यांकरता राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यास डॅश या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे प्रतिबंध होणार नाही. पर्याय 1 अनुच्छेद 154, पर्याय 2 अनुच्छेद 153, पर्याय 3 अनुच्छेद 152 आणि पर्याय 4 अनुच्छेद 155. तर मित्रांनो, हा प्रश्न जो काय आहे तो या ठिकाणी राज्यपालाविषयी आहे आणि किंबहुना या ठिकाणी राज्यपालाच्या एकंदरीत एक प्रकारे घटनात्मक पदाच्या दृष्टिकोनातून भूमिकेचे असणे आपल्याला सांगता येऊ शकतो. तर त्यामुळे या ठिकाणी जी काही एक्झॅक्टली तरतूद आहे ती कोणत्या कलमाखाली आहे हे माहिती असेल तर याचं उत्तर आपण योग्य पद्धतीने देऊ शकता. तर इथे म्हटलं काय की प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असेल. तर आपल्याला माहीत असेल की घटनेमध्ये प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असेल अशी तरतूद केलेली आहे, परंतु एकाच व्यक्तीची 2 किंवा अधिक राज्यांकरता राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यास डॅश अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे प्रतिबंध होणार नाही. म्हणजे आपल्याकडे 2 किंवा 2पेक्षा अधिक घटक राज्यांसाठी एक राज्यपाल असेल अशी तरतूदसुद्धा या ठिकाणी केलेली आहे. पण या तरतुदीच्या दृष्टीने जर विचार केला तर कोणत्या कलमातील तरतुदीमुळे कोणत्याही गोष्टीमुळे त्याला प्रतिबंध होणार नाही असं म्हटलेलं आहे. नेमकं आपल्याला याचं उत्तर जर माहिती असेल तरच आपण या ठिकाणी योग्य उत्तर जे काय ते देऊ शकता. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अनुच्छेद 153 या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे प्रतिबंध होणार नाही या अर्थाने ही तरतूद जी काही ती स्पष्ट करता येईल. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अनुच्छेद 153. कशा पद्धतीने ही तरतूद विस्ताराने आहे ती पुढे आपण पाहूया. कलम 153 राज्याचे राज्यपाल असं शीर्षक आहे. तर या कलम 153 मध्ये काय म्हटलेलं आहे की प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असेल, परंतु एकाच व्यक्तीची 2 किंवा अधिक राज्यांसाठी राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यास कलम 153 मधील कोणत्याही गोष्टीमुळे प्रतिबंध होणार नाही. कलम 153 मधील कोणत्याही गोष्टीमुळे प्रतिबंध होणार नाही. म्हणजे आता पहा की कलम 153चं शीर्षकच आहे राज्याचे राज्यपाल आणि त्यानुसार प्रत्येक राज्याचे एक राज्यपाल असेल, प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असेल. पण जरी या ठिकाणी प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असेल अशी तरतूद असली तरी एकाच व्यक्तीची 2 किंवा 2पेक्षा अधिक राज्यांसाठी राज्यपाल म्हणून नियुक्ती राष्ट्रपती करू शकतात. या तरतुदीला या कलम 153 मधील कोणत्याही गोष्टीमुळे प्रतिबंध होणार नाही. म्हणजे कलम 153 मधील इतर जी गोष्ट आहे ती कोणती आहे तर ती आहे प्रत्येक राज्याचा एक राज्यपाल असेल किंवा प्रत्येक राज्याकरता एक राज्यपाल असेल. या गोष्टीची जी तरतूद आहे तर त्या तरतुदीचा विचार करता या गोष्टीमुळे कोणताही प्रतिबंध होणार नाही असा या ठिकाणी त्याचा अर्थ घ्यायचा आहे. म्हणजे भलेही आपल्याकडे कलम 153 मध्ये असं म्हटलेलं असलं की प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असेल, जरी असं म्हटलेलं असलं तरीसुद्धा अपवादात्मक परिस्थितीमध्ये एखादा व्यक्ती 2 किंवा 2पेक्षा अधिक राज्यांसाठी राज्यपाल म्हणून नियुक्त केला जाऊ शकतो. कलम 153 नुसारच तो नियुक्त केला जाऊ शकतो आणि कलम 153 मधल्या प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असेल या तरतुदीमुळे त्याला प्रतिबंध होणार नाही असा याचा अर्थ घेतला जाऊ शकतो साध्या सोप्या भाषेमध्ये. त्यामुळे प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असेल, परंतु एकाच व्यक्तीचे 2 किंवा 2पेक्षा अधिक घटक राज्यांसाठी राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यास कलम 153 मधील कोणत्याही गोष्टीमुळे प्रतिबंध होणार नाही हे या अर्थाने तरतूद आपल्याला सांगता येईल. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कलम 153. एवढंच नव्हे तर ही जी कलम 153 मधली तरतूद केलेली आहे ती 1956च्या 7व्या घटनानुसार केलेली आहे. म्हणजे प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असेल ही तरतूद तर आहेच आहे, पण जी काही दुसरी तरतूद आपल्याला पाहायला मिळते की 2 किंवा 2पेक्षा अधिक राज्यांसाठी एकच व्यक्ती राज्यपाल म्हणून नियुक्ती केली जाऊ शकते. तर ही तरतूद 1956च्या 7व्या घटनानुसार निर्माण केलेली आहे, तयार केलेली आहे हे आपल्याला सांगता येईल. त्यानंतर जाऊया प्रश्न क्रमांक 12. कोणते विधान बरोबर नाही? कोणते विधान बरोबर नाही म्हणजे कोणते विधान चूक आहे? कोणते विधान बरोबर नाही याचा अर्थ काय? कोणते विधान चूक आहे? तर अ पर्याय भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या तुलनेत अमेरिकन संघीय न्यायालयाच्या कार्यक्षेत्राची व्याप्ती मोठी नाही. ब पर्याय अमेरिकन संघीय न्यायालयाच्या तुलनेत भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्राची व्याप्ती छोटी नाही. पर्याय 1 केवळ अ, पर्याय 2 केवळ ब, पर्याय 3 अ आणि ब, पर्याय 4 अ आणि ब दोन्ही बरोबर. मग आता पहा की विचारले काय की कोणते विधान बरोबर नाही म्हणजेच कोणतं विधान चूक आहे. तर मित्रांनो, एक लक्षात घ्या की ही दोन्ही विधाने जर आपल्याला योग्य पद्धतीने समजली असतील तरच आपण याचं उत्तर देऊ शकता. समजली असेल तर म्हणतो मी, तर इथं समजून घेण्याचा भाग खूप महत्त्वाचा आहे. तर अ पर्याय दिलेला आहे की भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या तुलनेत अमेरिकन संघीय न्यायालयाच्या कार्यक्षेत्राची व्याप्ती मोठी नाही. आता पहा, कुणाची व्याप्ती मोठी नाही तर अमेरिकन संघीय न्यायालयाच्या कार्यक्षेत्राची व्याप्ती मोठी नाही असं म्हटलेलं आहे. कुणाच्या तुलनेत तर भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या तुलनेत. तर हे विधान बरोबर आहे. का बरोबर आहे? कारण की भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची व्याप्ती ही अमेरिकन संघीय न्यायालयाच्या तुलनेत मोठी आहे, मात्र भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या तुलनेत अमेरिकन संघीय न्यायालयाच्या कार्यक्षेत्राची व्याप्ती ही छोटी आहे. म्हणजे तर पहा की दोन्ही विधाने बरोबर आहेत या प्रश्नातली.
कारण की या पर्यायाचा दुसरा अर्थ सांगायचा झाला तर कसा अर्थ सांगता येऊ शकतो की भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या तुलनेत अमेरिकन संघ न्यायालयाच्या कार्यक्षेत्राची व्याप्ती मोठी नाही, म्हणजेच ती कशी आहे, छोटी आहे. आणि पर्यायाचा साधा सोपा अर्थ सांगता येईल, तो कसा सांगता येईल की अमेरिकन संघ न्यायालयाच्या तुलनेत भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्राची व्याप्ती छोटी नाही, म्हणजेच कशी आहे, ती मोठी आहे. तर त्यामुळे दोन्ही विधाने बरोबर आहेत. पण आता संकल्पनात्मक पातळीवर दोन्ही विधाने कशी बरोबर आहेत? पर्यायामध्ये आपण मोठी नाही म्हणजे छोटी आहे असा अर्थ काढतोय आणि पर्यायामध्ये छोटी नाही म्हणजेच मोठी आहे असा अर्थ काढतोय. मग कोणाच्या कार्यक्षेत्राची व्याप्ती मोठी नाही आहे? तर अमेरिकन संघ न्यायालयाच्या कार्यक्षेत्राची व्याप्ती मोठी नाही आहे, म्हणजेच कशी आहे, ती छोटी आहे. आणि भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्राची व्याप्ती छोटी नाही आहे, म्हणजेच ती कशी आहे, मोठी आहे. मग अमेरिकन संघ न्यायालयाच्या कार्यक्षेत्राची व्याप्ती ही मोठी नाही आहे, म्हणजेच ती छोटी आहे. तर छोटी का आहे? कारण की अमेरिकेमध्ये दुहेरी न्यायव्यवस्था स्वीकारलेली असल्यामुळे तिथं प्रत्येक घटक राज्याचं स्वतंत्र सर्वोच्च न्यायालय आहे आणि त्यामुळे तिथल्या अमेरिकन संघीय न्यायालयाला घटक राज्यांच्या पातळीवरच्या असणाऱ्या सर्वोच्च न्यायालयांच्यावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार नाही आहे आणि परिणामी या ठिकाणी तिथं प्रत्येक घटक राज्य स्वतंत्र असं सर्वोच्च न्यायालय असल्यामुळे, स्वतंत्र अशी प्रत्येक घटक राज्याची राज्यघटना असल्यामुळे तिथल्या अमेरिकन संघीय न्यायालयाच्या कार्यक्षेत्राची व्याप्ती मोठी नाही आहे, म्हणजेच ती छोटी आहे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्राची व्याप्ती ही मोठी याकरता आहे, म्हणजेच ती छोटी नाही आहे, ती छोटी याकरता नाही आहे किंवा मोठी आहे ती याकरता आहे का तर भारताचं सर्वोच्च न्यायालय हे सर्वच न्यायालयांवर नियंत्रण ठेवू शकतं. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा भारतातील सर्व न्यायालयावर बंधनकारक असतो. मग तो उच्च न्यायालय असोत किंवा जिल्हा व सत्र न्यायालय असोत, तालुका न्यायालय असोत. म्हणून या ठिकाणी भारतातील सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्राची व्याप्ती छोटी नाही आहे, म्हणजेच ती मोठी आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी भारतामध्ये दुहेरी न्यायव्यवस्था नाही आहे तर एकात्म न्यायव्यवस्था आहे आणि एकात्म न्यायव्यवस्था असल्यामुळे भारतातील सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय जे आहेत ते सर्व न्यायालयावर बंधनकारक असतात. तर त्यामुळे या ठिकाणी दोन्ही विधाने कशी आहेत, बरोबर आहेत. मग उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 4 आणि दोन्ही विधाने बरोबर. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आणि दोन्ही विधाने बरोबर. कशा पद्धतीने पाहूया पुढे. अमेरिकन संघीय न्यायालयाच्या कार्यक्षेत्राची व्याप्ती ही भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या तुलनेत छोटी आहे. मोठी नाही म्हणजे कशी आहे, ती छोटी आहे. कोणाची? अमेरिकन संघीय न्यायालयाची कार्यक्षेत्राची व्याप्ती भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या तुलनेत छोटी आहे. तर भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्राची व्याप्ती ही अमेरिकन संघीय न्यायालयाच्या तुलनेत मोठी आहे, म्हणजेच ती छोटी नाही आहे. कुणाची? भारतीय सर्वोच्च न्यायालयाची. कुणाच्या तुलनेत? अमेरिकन संघीय न्यायालयाच्या तुलनेत ती व्याप्ती छोटी नाही आहे, म्हणजेच ती मोठी आहे. कशा पद्धतीने? तर अमेरिकेत दुहेरी न्यायव्यवस्था असल्याने प्रत्येक घटक राज्याचे सर्वोच्च न्यायालय आहे, परिणामी तेथील संघीय न्यायालयाची व्याप्ती छोटी आहे. प्रत्येक घटक राज्याचं सर्वोच्च न्यायालय तिथं आहे, त्यामुळे अमेरिकन संघीय न्यायालय जे आहे ते सर्वच घटक राज्यांच्या न्यायालयांवर, सर्वोच्च न्यायालयावर नियंत्रण ठेवू शकतं किंवा नियंत्रण ठेवण्याचा त्यांना अधिकार आहे असं म्हणायला जागा होत नाही आणि म्हणून या ठिकाणी तिथलं जे संघीय न्यायालय आहे त्याची व्याप्ती छोटी आहे. याउलट भारतात एकेरी न्यायव्यवस्था असल्यामुळे, एकात्म न्यायव्यवस्था असल्याने प्रत्येक घटक राज्याचे सर्वोच्च न्यायालय नाही, प्रत्येक घटक राज्याचे सर्वोच्च न्यायालय नाही आहे. त्याऐवजी प्रत्येक घटक राज्यातील उच्च न्यायालयांवर सर्वोच्च न्यायालयाचे नियंत्रण असते, त्यामुळे भारतीय सर्वोच्च न्यायालयाची व्याप्ती ही मोठी आहे. भारतीय सर्वोच्च न्यायालयाची व्याप्ती ही मोठी आहे कार्यक्षेत्राच्या दृष्टीने, नियंत्रणाच्या दृष्टीने. कशा पद्धतीने? तर आणखीन एक उदाहरण मी दिलेलं आहे की घटनेच्या कलम 141 नुसार, भारतीय राज्यघटनेची जी काही कलम 141 मधील तरतूद आहे त्या कलम 141 मधील तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाने घोषित केलेला कायदा भारताच्या राज्यक्षेत्रातील सर्व न्यायालयावर बंधनकारक असेल. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने घोषित केलेला निर्णय असेल किंवा निर्णय जो पुढे कायद्यारूपाने विचार घेतला जातो तो कायदा भारताच्या राज्यक्षेत्रातील सर्व न्यायालयांवर बंधनकारक असतो किंवा असेल अशी तरतूद कलम 141 मध्ये दिलेली असल्यामुळे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची व्याप्ती ही अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाच्या तुलनेत मोठी आहे असं म्हणायला जागा होते. तर या संबंध अर्थाने उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13. राष्ट्रपती निवडणुकीतील विधानसभा सदस्यांच्या मतांच्या मूल्याबाबत 1971च्या लोकसंख्येच्या आधारे कोणते विधान चुकीचे आहे? राष्ट्रपती निवडणुकीतील विधानसभा सदस्यांच्या मतांच्या मूल्याबाबत 1971च्या लोकसंख्येच्या आधारे कोणते विधान चुकीचे आहे? पर्याय 1, महाराष्ट्रातील एका सदस्याच्या मताचे मूल्य हे 175 येते. पर्याय 2, सर्वात कमी मूल्य असणारे घटक राज्य हे त्रिपुरा आहे. पर्याय 3, उत्तर प्रदेशमधील एका सदस्याच्या मताचं मूल्य हे 208 येते, जे सर्वाधिक आहे. आणि पर्याय 4, वरील सर्व विधाने बरोबर आहेत. तर आपल्याला काय विचारलं आहे की या सर्व विधानांपैकी कोणते विधान चुकीचे आहे? कशाच्या बाबतीत? राष्ट्रपती निवडणुकीतील विधानसभा सदस्यांच्या मतांच्या मूल्याबाबत 1971च्या लोकसंख्येच्या दृष्टीने कोणते विधान चुकीचे आहे? तर मित्रांनो, या ठिकाणी या 4 पर्यायांपैकी पर्याय क्रमांक 2 हे विधान चुकीचं आहे की सर्वात कमी मूल्य असणारे घटक राज्य हे त्रिपुरा आहे. हे विधान चुकीचं आहे का तर सर्वात कमी मूल्य असणारे घटक राज्य हे सिक्कीम आहे, त्रिपुरा नाही आहे. आणि म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्न उत्तर आहे. का तर हे विधान चुकीचं आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2.
कशा पद्धतीने पहा की राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये सर्वात कमी मूल्य असणारे घटक राज्य त्रिपुरा नसून सिक्कीम आहे, जेथील विधानसभेच्या एका सदस्याच्या मताचं मूल्य आहे केवळ 7. विधानसभेच्या एका सदस्याच्या मताचं मूल्य केवळ किती आहे? 7 आहे. आणि म्हणून सिक्कीम येथील विधानसभेच्या एका सदस्याच्या मताचं मूल्य हे सर्वात कमी आहे, केवळ 7 आहे. म्हणून या ठिकाणी एक प्रकारे त्रिपुरा हे विधान चुकीचं आहे, त्रिपुराच्या प्रश्नातून असणारा संदर्भ चुकीचा आहे. तर थोडंसं आपण या ठिकाणी या तक्त्याला सुद्धा पाहूया की या ठिकाणी राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये 1971च्या लोकसंख्येच्या आधारे घटक राज्य या पातळीवर या ठिकाणी प्रत्येक घटक राज्याच्या मताचं मूल्य नेमकं कसं आहे. तर या ठिकाणी मी तक्ता दिलेला आहे, सर्व तक्ता काय मी वाचून दाखवणार नाही आहे, पण ज्यांचा उल्लेख मी प्रश्नामध्ये केला होता त्यांचा संदर्भ इथं आपण पाहू शकता की महाराष्ट्राच्या अंतर्गत या ठिकाणी जर पाहिलं तर 288 आमदार, एका मताचं मूल्य 175 येतं आणि राज्याच्या 288 आमदारांच्या मताचं मूल्य येतं 50,400. उत्तर प्रदेशच्या बाबतीत जर विचार केला तर आमदार संख्या आहे 403 आणि एका मताचं मूल्य येतं 208 आणि एकूण 403 आमदारांच्या मताचं मूल्य येतं 83,824. आणि सिक्कीमच्या बाबतीत जर विचार केला तर आमदार संख्या आहे 32 आणि एका मताचं मूल्य येतं 7 आणि राज्याच्या 32 आमदारांच्या मताचं मूल्य 224 येतं. तर सिक्कीम हे सर्वात कमी मताचं मूल्य असणारं घटक राज्य आहे. उत्तर प्रदेश सर्वाधिक मताचं मूल्य असणारं घटक राज्य आणि महाराष्ट्राच्या पातळीवर विचार केला तर मताचं मूल्य आहे 175, एका मताचं मूल्य आणि राज्यांच्या आमदारांचं मताचं मूल्य आहे 50,400. तर या अर्थाने या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. त्यानंतर जाऊया प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणते विधान अचूक नाही? खालीलपैकी कोणतं विधान अचूक नाही म्हणजे काय? तर चुकीचं आहे. अचूक नाही म्हणजे काय? तर चुकीचं आहे. राष्ट्रपती एखाद्या राज्याच्या राज्यपालास लगतच्या संघराज्य क्षेत्राचा प्रशासक म्हणून नियुक्ती करू शकेल. राज्यपालाची अशा प्रकारे प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली असेल त्याबाबत तो आपल्या मंत्रिपरिषदेविना स्वतंत्रपणे आपली कार्य पार पाडील. पहा, अविधान काय दिलेलं आहे? राष्ट्रपती एखाद्या राज्यपालास लगतच्या संघराज्य क्षेत्राचा म्हणजेच केंद्रशासित प्रदेशाचा प्रशासक म्हणून नियुक्ती करू शकेल. आणि ब विधान काय म्हटलेलं आहे की राज्यपालाची अशा प्रकारे प्रशासक कुठली केंद्रशासित प्रदेशातील प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली असेल तर त्या बाबतीत तो आपल्या मंत्रिपरिषदेविना स्वतंत्रपणे आपली कार्य पार पाडील. पर्याय उत्तरे केवळ 1, पर्याय 1 केवळ अ, पर्याय 2 केवळ ब, पर्याय 3 अ ब आणि दोन्ही बरोबर, पर्याय 4 अ ब दोन्ही चूक. मग आता पहा की इथं दोन्ही विधाने योग्य पद्धतीने जर समजून घेतली तरच आपल्याचं उत्तर जे काही ते देता शकेल. आता पहा की आपल्याला शोधायचं आहे की कोणतं विधान चुकीचं आहे. अचूक नाही म्हणजे काय? चुकीचं आहे. तर पर्याय अ काय दिलेलं आहे? राष्ट्रपती एखाद्या राज्याच्या राज्यपालास लगतच्या केंद्रशासित प्रदेशाचा किंवा संघराज्य क्षेत्राचा प्रशासक म्हणून नियुक्ती करू शकेल. तर हे विधान बरोबर आहे की राष्ट्रपतींना असा अधिकार आहे की एखाद्या राज्याच्या राज्यपालास लगतच्या किंवा जवळच्या संघराज्य क्षेत्राचा प्रशासक म्हणून ते नियुक्त करू शकतात. तसा अधिकार आहे. तर त्यामुळे अविधान बरोबर आहे. कलम 239(2) मधली जी तरतूद आहे त्या कलम 239(2) मध्ये तरतुदीचा विचार करता अविधान जे काय ते बरोबर आहे. ब विधान की राज्यपालाची अशा प्रकारे प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली असेल म्हणजे एखाद्या केंद्रशासित प्रदेशाची प्रशासक म्हणून राज्यपालाची जर नियुक्ती करण्यात आलेली असेल तर अशा वेळेस तो आपल्या मंत्रिपरिषदेविना स्वतंत्रपणे कार्य पार पाडील. म्हणजे आता एक लक्षात घ्या की संबंधित केंद्रशासित प्रदेशाचा प्रशासक म्हणून काम करत असताना तो राज्याच्या मंत्रिपरिषदेविना स्वतंत्रपणे कार्य पार पाडील. हे विधान कसं आहे? तर बरोबर आहे. ब देखील विधान बरोबर आहे आणि अ देखील विधान बरोबर आहे. आता ब विधानाचा अर्थ कसा आहे की जो राज्यपाल एखाद्या घटक राज्याचा राज्यपाल आहे तर त्या घटक राज्याच्या राज्यपाल म्हणून तो काम करत असताना त्या घटक राज्याच्या मंत्रिपरिषदेच्या सल्ल्यानुसार तो काम करतो, कारण की तो त्या घटक राज्याचा राज्यपाल आहे म्हणून. पण ज्यावेळेस तोच राज्यपाल हा एखाद्या केंद्रशासित प्रदेशाचा प्रशासक म्हणून काम करतोय, लगतच्या केंद्रशासित प्रदेशाचा प्रशासक म्हणून काम करतोय, तर त्यावेळेस तो त्या राज्याच्या मंत्रिपरिषदेविना स्वतंत्रपणे कार्य पार पाडील का? तर निश्चितपणे कार्य पार पाडील, कारण की तो त्या केंद्रशासित प्रदेशाचा प्रशासक म्हणून काम करत असताना या ठिकाणी मंत्रिपरिषदेचा सल्ला घेण्याची काही गरजच नाही आहे. राज्याच्या मंत्रिपरिषदेचा सल्ला घेण्याची काही गरजच नाही आहे, कारण की तो त्या घटक राज्याच्या राज्यपालाचा म्हणून भूमिका पार पाडत असताना मंत्रिपरिषदेचा सल्ला घेत असतो. आणि म्हणून या ठिकाणी जो व्यक्ती एखाद्या घटक राज्याचा राज्यपाल म्हणून काम करतो त्याच घटक राज्याच्या मंत्रिपरिषदेचा सल्ला घेऊन त्या राज्याबाबतचं कार्य करेल. मात्र ज्यावेळेस तोच व्यक्ती एखाद्या केंद्रशासित प्रदेशाचा प्रशासक म्हणून काम करत असतो तेव्हा तो मंत्रिपरिषदेच्या सल्ल्याविना किंवा मंत्रिपरिषदेविना स्वतंत्रपणे आपली कार्य पार पाडू शकतो. हे विधान बरोबर आहे. आणि म्हणून अ आणि ब दोन्ही विधाने बरोबर आहेत. कोणतंही विधान चुकीचं आहे असं म्हणता येणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी अ आणि ब दोन्ही बरोबर, पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्न उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3 अ आणि ब दोन्ही बरोबर हे या प्रश्न उत्तर आहे. कशा पद्धतीने पहा, भारतीय घटनेच्या कलम 239(2) नुसार राष्ट्रपती एखाद्या राज्याच्या राज्यपालास लगतच्या संघ राज्य क्षेत्राचा प्रशासक म्हणून नियुक्त करू शकतात.
संघ राज्यक्षेत्राचा म्हणजे केंद्रशासित प्रदेशाचा प्रशासक म्हणून नियुक्त होऊ शकतात. उदाहरणार्थ पंजाबचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया हे चंदीगड या केंद्रशासित प्रदेशाचेही प्रशासक म्हणून कार्य करीत आहेत. पंजाबचे जे राज्यपाल आहेत सध्या गुलाबचंद कटारिया हे चंदीगड या केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक म्हणून सुद्धा कार्य करीत आहेत. तर ते गव्हर्नर कम प्रशासक आहेत. ते कसे आहेत? ते गव्हर्नर कम प्रशासक आहेत. मग गव्हर्नर कम प्रशासक म्हणजे काय? तर ते राज्यपाल म्हणून पंजाबचे राज्यपाल म्हणून काम करतात आणि पंजाबच्या मंत्रिपरिषदेच्या सल्ल्यानुसार पंजाबच्या राज्यपालाची जबाबदारी पार पाडतात. पण चंदीगडचं प्रशासक म्हणून काम करत असताना ते पंजाबच्या मंत्रिपरिषदेच्या सल्ल्यानुसार काम करतात का? नाही. तर ते स्वतंत्रपणे काम करतात. चंदीगडचे प्रशासक म्हणून ते स्वतंत्रपणे काम करतात, मंत्रिपरिषदेविना काम करतात असं म्हणणं या ठिकाणी योग्य आहे. म्हणून दोन्ही विधाने जी बरोबर आहेत ती या कारणास्तव. त्यानंतर कलम 239 नुसार एखाद्या राज्याचा राज्यपाल हा लगतच्या केंद्रशासित प्रदेशाचा प्रशासक म्हणून कार्य करताना तो राज्यपाल आपल्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्याविना स्वतंत्रपणे कार्य करतो. म्हणजेच काय की तो ज्या राज्याचा राज्यपाल म्हणून काम करतोय त्या राज्याच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्याविना स्वतंत्रपणे त्या केंद्रशासित प्रदेशाचा प्रशासक म्हणून काम करू शकतो, हे म्हणणं बरोबर आहे. म्हणून कलम 239 मधील तरतुदीचा विचार करता ही दोन्ही विधाने बरोबर आहेत असं म्हणायला जागा होते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे नाही? खालीलपैकी कोणते विधान चुकीचे नाही? चुकीचे नाही म्हणजे काय? तर बरोबर आहे. दुसरा अर्थ काय होतो की कोणते विधान बरोबर आहे? पर्याय 1 31 ऑक्टोबर 2019 पासून जम्मू काश्मीरला केंद्रशासित प्रदेश असा दर्जा दिल्यानंतर तेथील जम्मू काश्मीर विधान परिषद बरखास्त झाली आहे. आणि 62 वर्षापूर्वीची ही विधान परिषद आता बरखास्त झालेली आहे. पर्याय 1 केवळ पर्याय 2 केवळ पर्याय 3 आणि दोन्ही, पर्याय 4 आणि दोन्ही चूक. आपल्याला काय विचारलं आहे की कोणते विधान चुकीचे नाही म्हणजेच कोणते विधान बरोबर आहे. तर 31 ऑक्टोबर 2019 पासून जम्मू काश्मीरला केंद्रशासित प्रदेश असा दर्जा दिल्यानंतर तेथील जम्मू काश्मीर विधान परिषद बरखास्त झाली आहे. तर विधान पूर्णपणे बरोबर आहे. कारण की 5 ऑगस्ट 2019च्या केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार या ठिकाणी 31 ऑक्टोबर 2019 पासून की जम्मू काश्मीर आणि लडाखला केंद्रशासित प्रदेश असा दर्जा दिला गेलेला आहे आणि त्याच दिवसापासून या ठिकाणी जम्मू काश्मीरची विधान परिषदसुद्धा बरखास्त झालेली आहे, हे म्हणणं बरोबर आहे. म्हणून विधान बरोबर आहे. विधान की 62 वर्षापूर्वीची ही विधान परिषद म्हणजे जम्मू काश्मीरची जी विधान परिषद आहे ती 62 वर्षापूर्वीची ही विधान परिषद आता बरखास्त झालेली आहे. तर खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपला जम्मू काश्मीरची विधान परिषद केव्हा स्थापन झाली होती हे जर माहिती असेल तर विधान बरोबर आहे असं म्हणायला जागा होते. पण या ठिकाणी जो काही उल्लेख 62 वर्षापूर्वीची ही विधान परिषद आता बरखास्त झालेली आहे हा जो उल्लेख केलेला आहे तोही बरोबर आहे. कारण की या ठिकाणी जम्मू काश्मीरची विधान परिषद ही 1957 साली स्थापन झाली होती. 1957 ते 2019चा विचार करता या ठिकाणी 62 वर्ष पूर्ण होतात. त्यामुळे देखील विधान बरोबर आहे आणि म्हणून या ठिकाणी उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 3 आणि दोन्ही विधाने बरोबर आहेत. म्हणजे दोन्ही विधाने चुकीची नाही आहेत. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आणि दोन्ही. कशा पद्धतीने पहा की जम्मू काश्मीरची विधान परिषद 1957 साली स्थापन झालेली होती आणि 5 ऑगस्ट 2019च्या केंद्र सरकारच्या निर्णयाद्वारे कलम 370 आणि कलम 35A रद्द झाल्यामुळे 31 ऑक्टोबर 2019 रोजी जम्मू काश्मीर व लडाख हे 2 केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर झाले आणि त्याच दिवशी जम्मू काश्मीरची विधान परिषद ही बरखास्त झालेली आहे, नष्ट झालेली आहे. या कारणास्तव या ठिकाणी ही दोन्ही विधाने बरोबर आहेत असं म्हणायला जागा होते. तर जाऊया पुढे प्रश्न क्रमांक 16 कडे. सर्वसाधारणपणे विधानसभेमध्ये 500पेक्षा जास्त सभासद असू नयेत व 60पेक्षा कमी असू नयेत असा नियम आहे. या नियमाला अपवाद असणारी घटक राज्य कोणती आहेत? गोवा, मिझोरम, नागालँड, त्रिपुरा, सिक्कीम आणि मणिपूर. पर्याय उत्तर आहेत पर्याय 1 व ई, पर्याय 2 क व ड, पर्याय 3 क व ड आणि पर्याय 4 व फ. मित्रांनो या ठिकाणी प्रश्न असा विचारलेला आहे की घटनेतील तरतुदीनुसार सर्वसाधारणपणे विधानसभेमध्ये 500पेक्षा जास्त सभासद असू नयेत आणि 60पेक्षा कमी असू नयेत असा नियम आहे. पण या नियमाला अपवाद असणारी घटक राज्य कोणती आहेत? म्हणजे विशेषतः 60पेक्षा कमी विधानसभा सदस्य असणारी घटक राज्य कोणती आहेत? म्हणजे ज्या घटक राज्यांची विधानसभा संख्या ही 60पेक्षा कमी आहे अशी या ठिकाणी घटक राज्य कोणती आहेत हे आपल्याला शोधायची. तर त्यामध्ये या ठिकाणी कुणाचा विचार करता येऊ शकेल या सर्व पर्यायांपैकी? तर पर्याय उत्तरांच्या पातळीवर आपण जर विचार केला तर या ठिकाणी उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 1 आणि ई. म्हणजे गोवा, मिझोरम आणि ई म्हणजे सिक्कीम. तर या ठिकाणी गोवा आणि मिझोरम या विधानसभेच्या पातळीवरच्या सदस्यांची संख्या आहे 40 आणि सिक्कीमची आहे 32 आणि म्हणून या ठिकाणी उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 1 आणि ई. पर्याय क्रमांक 1 आणि ई की ज्या पातळीवर घटक राज्यांच्या पातळीवर विधानसभेची संख्या ही 60पेक्षा कमी आहे. गोवा, मिझोरम आणि सिक्कीम. कशा पद्धतीने पहा पुढे. विधानसभेमध्ये 60पेक्षा कमी सभासद असणारी घटक राज्य की ज्यामध्ये गोवा 40, मिझोरम 40 आणि सिक्कीम 32
ही 3 घटक राज्य की यांची संख्या विधानसभेच्या पातळीवर 60पेक्षा कमी सभासद असणारी घटक राज्य आहेत आणि विधानसभेमध्ये 60 सभासद असणारी घटक राज्य ही नागालँड, त्रिपुरा, मेघालय, मणिपूर, अरुणाचल प्रदेश यांचा विचार करतील की ज्यांची सभासंख्या ही 60 सभासद संख्या आहे की ज्यांची सभासंख्या 60 आहे अशी घटक राज्य आहेत नागालँड, त्रिपुरा, मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश. तर त्यामुळे उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 1 अ, ब आणि ई. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17 संघ व राज्य लोकसेवा आयोगाप्रमाणे संयुक्त लोकसेवा आयोगाच्या नियुक्त करण्याची तरतूद कोणत्या कलमानुसार व कोणाद्वारे केली जाते? संघ व राज्य लोकसेवा आयोगाप्रमाणे संयुक्त लोकसेवा आयोगाच्या नियुक्त करण्याची तरतूद कोणत्या कलमानुसार कोणाद्वारे केली जाते? पर्याय 1 कलम 323 राज्य विधिमंडळ, पर्याय 2 कलम 316(1) केंद्रीय कार्यकारी मंडळ, पर्याय 3 कलम 315(2) संसद आणि पर्याय 4 कलम 315(1) संसद. तर आपल्याला विचारलं आहे की या ठिकाणी संयुक्त लोकसेवा आयोगाच्या नियुक्त करण्याची तरतूद कोणत्या कलमानुसार कोणाद्वारे केली जाते संघ आणि राज्य लोकसेवा आयोगाप्रमाणे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कलम 315(2) संसद. उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3 कलम 315(2) संसद. कशा पद्धतीने पहा की कलम 315(1) नुसार तरतूद काय पाहायला मिळते की संघ राज्याकरता एक लोकसेवा आयोग व प्रत्येक राज्याकरता एक लोकसेवा आयोग असेल. म्हणजे संघ राज्याकरता एक संघ लोकसेवा आयोग आणि प्रत्येक घटक राज्याकरता एक म्हणजेच प्रत्येक घटक राज्याकरता एक लोकसेवा आयोग असेल अशी तरतूद कलम 315(1) नुसार केलेली आहे. मात्र कलम 315(2) नुसार काय म्हटलेलं आहे की जर 2 किंवा अधिक घटक राज्यांपैकी प्रत्येक राज्याच्या विधिमंडळाच्या सभागृहाने किंवा जेथे 2 सभागृह असतील तेथे प्रत्येक सभागृहाने तशा आशयाचा ठराव पारित केला तर संसदेला कायदा करून त्या राज्याच्या कामाची गरज भागविण्याकरता एक संयुक्त लोकसेवा आयोग नियुक्त करता येईल. कुणाला? संसदेला. त्या राज्यांच्या कामाकरता किंवा काम भागविण्याकरता या ठिकाणी संयुक्त लोकसेवा आयोग नियुक्त करता येईल. त्यामुळे अधिकार कुणाकडे आहे कलम 315(2) नुसार? तर संसदेला. 2 किंवा 2पेक्षा अधिक घटक राज्यांपैकी प्रत्येक राज्याच्या विधिमंडळाच्या सभागृहाने म्हणजे त्या घटक राज्यात जर विधिमंडळाचं एकच सभागृह असेल तर त्या सभागृहाने आणि ज्या घटक राज्यात 2 सभागृह असतील तर तेथे प्रत्येक सभागृहाने तशा आशयाचा ठराव पारित केला तर म्हणजे तेथे प्रत्येक सभागृहाने याचा अर्थ काय? विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहाने तशा आशयाचा ठराव पारित केला तर संसदेला कायदा करून त्या राज्यांच्या कामाची गरज भागविण्याकरता संयुक्त लोकसेवा आयोग नियुक्त करता येईल अशी तरतूद कलम 315(2) नुसार केलेली आहे. मग हा अधिकार संसदेकडे आहे आणि कलम 315(2) नुसार तो संसदेकडे दिला गेलेला आहे. जाऊया 18वा प्रश्न. राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये हिंदी भाषेचा प्रसार वाढविणे ती भारताच्या संमिश्र संस्कृतीच्या सर्व घटकांना अभिव्यक्तीचे माध्यम म्हणून उपयोगात येईल अशा रीतीने तिचा विकास करणे ही कोणाची जबाबदारी आहे? राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये हिंदी भाषेचा प्रसार वाढविणे ती भारताच्या संमिश्र संस्कृतीच्या सर्व घटकांना अभिव्यक्तीचे माध्यम म्हणून उपयोगात येईल अशा रीतीने तिचा विकास करणे ही कोणाची जबाबदारी आहे? पर्याय 1 कलम 343 राज्य सरकार, पर्याय 2 कलम 350 संघ व राज्य सरकार, पर्याय 3 कलम 351 संघ सरकार आणि पर्याय 4 यापैकी नाही. तर मित्रांनो हा देखील प्रश्न जो आहे तो कलमावर आधारितच आहे. कलमाच्या अनुषंगाने कोणती तरतूद कोणत्या घटकाला तो अधिकार आहे आणि कोणत्या कलमामध्ये ती तरतूद केलेली आहे या अर्थाने विचारलेला प्रश्न आहे. तर उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 3 कलम 351 संघ सरकार. केंद्र सरकारला किंवा संघ सरकारला कलम 351 नुसार हिंदी भाषेच्या प्रसार वाढविण्यासंबंधीचं कर्तव्य पार पाडायचं असल्यामुळे त्याबाबतची जबाबदारी ही केंद्र सरकारवर सोपवलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कलम 351 संघ सरकार. कशा पद्धतीने पहा कलम 351चं शीर्षक आहे हिंदी भाषेच्या विकासासाठी निर्देशक. हिंदी भाषेच्या विकासासाठी निर्देशक असं कलम 351चं शीर्षक आहे की ज्यामध्ये तरतुदी काय आहेत? हिंदी भाषेचा प्रसार वाढविणे, भारताच्या संमिश्र संस्कृतीच्या सर्व घटकांना अभिव्यक्तीचे माध्यम म्हणून उपयोगाला येईल अशा रीतीने हिंदीचा विकास करणे, हिंदीच्या प्रकृतीला धक्का न लावता हिंदुस्थानी व 8व्या अनुसूचीतील अन्य भारतीय भाषांमध्ये वापरली जाणारी रूपे, शैली व शब्दप्रयोग सामावून घेऊन तिची समृद्धी साधणे म्हणजेच हिंदीची समृद्धी साधणे, जेथे जेथे आवश्यक व इष्ट असेल तेथे तेथे तिच्या शब्दसंग्रहाकरता म्हणजेच हिंदीच्या शब्दसंग्रहाकरता मुख्यतः संस्कृतचा व गौणतः अन्य भाषांचा अवलंब करून तिची समृद्धी साधणे हे संघ राज्याचे कर्तव्य असतील. म्हणजेच केंद्र सरकारचे ते कर्तव्य असेल की हिंदीचा प्रसार वाढविणे, हिंदीच्या विकासाचा प्रयत्न करणे आणि या अर्थाने उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19 कोणती जोडी चुकीची आहे? दिलेल्या जे काही खालील जोड्या आहेत त्या जोडींपैकी कोणती जोडी चुकीची आहे? कारण की ज्या काही जोड्या दिलेल्या आहेत त्यामध्ये विषय आणि सूची या अर्थाने संबंध आहे. तर पर्याय 1 जंगले समवर्ती सूची, पर्याय 2 स्टॉक एक्सचेंज समवर्ती सूची, पर्याय 3 डाक व बचत बँक संघ सूची आणि पर्याय 4 सार्वजनिक आरोग्य राज्य सूची. तर मित्रांनो या ठिकाणी चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक 2 स्टॉक एक्सचेंज समवर्ती सूची.
कारण की स्टॉक एक्सचेंजचा संबंध जो काय आहे तो समवर्ती सूचीशी नसून तो संघ सूचीची आहे आणि म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 ही चुकीची जोडी आहे. स्टॉक एक्सचेंज कशा पद्धतीने पहा. जंगले समवर्ती सूचीमधला विषय आहे, विषय क्रमांक 17A. स्टॉक एक्सचेंज संघ सूचीमधला विषय आहे, विषय क्रमांक 90. डाक व बचत बँक हा देखील संघ सूचीमधला विषय आहे, विषय क्रमांक 39. आणि सार्वजनिक आरोग्य राज्यसूचीमधला विषय आहे, विषय क्रमांक 6. तर त्यामुळे या ठिकाणी उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 2 स्टॉक एक्सचेंज हा समवर्ती सूचीतील विषय नसून संघ सूचीतला विषय आहे, विषय क्रमांक 90. जाऊया 20व्या प्रश्नाकडे आणि शेवटच्या प्रश्नाकडे की चुकीची जोडी शोधा. इथेही चुकीची जोडी शोधायची आहे. राज्य आणि लोकसभा संख्या आसाम 14, पंजाब 12, गुजरात 26 आणि कर्नाटक 28. तर कोणत्या घटक राज्याच्या पातळीवर लोकसभेची सदस्यसंख्या ही चुकीची दिलेली आहे या संबंध 4 पर्यायांपैकी हे आपल्याला शोधायचं आहे. तर या ठिकाणी उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 2 एक प्रकारे पंजाब, कारण की पंजाबची लोकसभा सदस्यसंख्या ही 12 नसून ती 13 आहे आणि म्हणून या ठिकाणी उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 2 पंजाब की जिची सदस्यसंख्या 12 नसून 13 आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आज आपण या पॉलिटी टेस्ट पेपर 8मध्ये विभिन्न प्रश्नांचा संदर्भ जो काही घेतलेला आहे. हिंदी या ठिकाणी राजभाषेचा जो प्रश्न मी इथं विचारलेला आहे तर तो विचारण्यामागचा हेतू हाच होता की या ठिकाणी सध्या हिंदीच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये जे काही वातावरण आपल्याकडे चालू आहे, हिंदीच्या वादावरून जो काही प्रश्न उपस्थित झालेला होता मागच्या काही कालावधीपासून, त्यामुळे हिंदी या प्रश्नातून जो काही घटनेतील तरतूद कलम 351 दिलेली आहे तर त्याविषयी निश्चितपणे प्रश्न विचारायला आयोगाला वाव आहे. त्यामुळे त्या प्रश्नातून संबंध तरतूद 351 आपण चांगल्या पद्धतीने लक्ष ठेवण्याची गरज आहे. इतरही जे काही प्रश्न या ठिकाणी करंट अफेअर्सच्या प्रश्नातून संबंधित आहेत त्याचाही विचार आपण करायला काही हरकत नाही, कारण की आयोग जे काय आहे ते आपल्या पॉलिटी या सब्जेक्टमध्ये किंवा पॉलिटी घटकामध्ये जे प्रश्न विचारतात ते विचारत असताना या ठिकाणी करंट अफेअर्सच्याही दृष्टीने प्रश्न विचारण्यावर भर देतं. तर त्यामुळे काही प्रश्न मी करंट अफेअर्सच्या दृष्टीने सुद्धा विचार घेते, जसं की या ठिकाणी एक प्रकारे लोकलेखा समितीचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत त्या दृष्टीने विचारलेला प्रश्न असेल किंवा हिंदी संबंधीचा विचारलेला प्रश्न असेल. तर त्यामुळे या सर्व घटकांचा आपण चांगल्या पद्धतीने विचार करावा. आणि जाताना सर्वांना विनंती की आपला हा जो काही यूट्यूब व्हिडिओ आहे तो सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, गरजू विद्यार्थ्यांना शेअर करा. एवढंच नव्हे तर आपल्या यूट्यूब चॅनलला अधिकाधिक संख्येने सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर आज या व्हिडिओमध्ये आपण थांबूयात. धन्यवाद.